नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, सध्याच्या काळामध्ये बरेच व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल त्यांचा जे विचार आहे आणि काम कर्म हे चुकीचं होत आहे. मी गेली 25 वर्षे झाले LIC ऑफ इंडियामध्ये काम करत आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये चांगल्या गोष्टी एकमेकाच्या ऐकायची, चर्चा करायची आणि ते काम पण करायचे. बघा, लक्षात घ्या, आपलं आयुष्य किती उरलं आहे माहिती नाही, परंतु आपल्याला पैसे लागणार आहेत हे नक्की आहे. आणि ते जर नाही ठेवले तर आपल्याला कुणीही देणार नाही. लोनसुद्धा मिळत नाही, कर्जसुद्धा मिळत नाही आणि पैसे तर नाही मिळाले तर आपल्याला इज्जत पण मिळत नाही, म्हणजे मान सन्मान मिळत नाही. कुत्र्यासारखं जीवन जगावं लागतं. मित्रांनो, जरा विचार करा, पूर्वी 1-1 डझन मुलं होते, 2-2 डझन होते का नाही, खोटी गोष्ट नाही. परंतु पूर्वी शिक्षणाचा अभाव असल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे खेड्यापाड्यामध्ये लोकांनी पुढचा विचार केला नाही. त्यावेळेस तो निर्णय योग्य होता. आज जे प्रत्येकजण पैसे कमवून खर्च करतो योग्यच आहे, आज तुमचा आज चूक नाही, परंतु हे पुढे नक्की चूक होणार. कारण मित्रांनो, परिस्थिती उद्याचा अंदाज घेऊन जर आज तुम्ही नाही पावलं उचलले तर फार वाईट दिवस येतील. मित्रांनो, गुलामगिरीत जीवन जगतायत आज लोक. आज गुलामगिरी इनडायरेक्ट आहे. आपल्याला पगार योग्य मिळत नसला तरी काम करावं लागतं, आपल्या मनाला पटत नसेल तरी काम करावं लागतं, आपली प्रकृती चांगली नसेल तरी काम करावं लागतं, आपल्यावर अन्याय होते माहिती आहे तरी आपल्याला व्यवहार करावे लागतात. ह्याचं कारण एकच असते की आपण दूरदृष्टी ठेवून पुढचा विचार करून आपण प्लॅनिंग केलेलं नसतं. पूर्वीच्या काळात 1-1 डझन मुलं होते, आज 1 डझन मुलं असेल तर त्याला रूमसुद्धा मिळणार नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि आपल्या भारतामध्ये काय घडलेलं आहे, आपल्याकडे बिझनेसची ग्रोथ झालेली नाही. मित्रांनो, चायनाच्या वस्तू स्वस्त मिळतात म्हणून आज पण लोक घेतात आणि कमिशन मिळते म्हणून विकतात, म्हणजे स्वतःचं सेल्फ प्रोडक्शन केलेलं नाही. लक्षात घ्या, कारण देश पातळीवर जे काही गोष्टी घडामोडी घडतात ते आपल्या जीवनावर पण त्याचा परिणाम होतो. जसं काल बघा, गॅस 60 रुपये, घरगुती गॅस 60 रुपयानं वाढलेला आहे. लक्षात घ्या, तुमचं उत्पन्न वाढलं का नाही ह्याचं काही देणं घेणं नसतं मित्रांनो, परंतु जे घडामोडी घडतात ते घडतात. कारण आखाती देशामध्ये युद्ध चालू आहे. इस्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करतात आणि इराण कुणावर करतोय हल्ला? दुबई, बाकीचे जे मुस्लिम राष्ट्र आहेत त्याच्यावर हल्ला करतो. लक्षात घ्या, बघा असं इराण का करतं त्याचं सांगतो. कारण इराण डायरेक्ट अमेरिकेशी लढू शकत नाही. तसंच मी ही का उदाहरण देतो की श्रीमंत माणसाशी तुम्ही डायरेक्ट भिडू शकत नाही. म्हणून मित्रांनो, आपण जी थोड्या थोड्या चुका करतो ना, त्याच गंभीर चुका होऊन आपलं आयुष्य बर्बाद होतं. गुलामगिरी जगावं लागतं, अन्याय सहन करावं लागतं आणि दुसऱ्यासाठी लोक आपला वापर करून घेतात. आपल्याला कळतं परंतु वळत नाही. मित्रांनो, अशी परिस्थिती आहे. विचार करा, हे जी घडलेली थोडा इतिहास तुम्हाला का सांगितला की सध्या कसं आपण वागायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी हा बेस आहे. ह्याचा अर्थ वेगळा घेऊ नये. लक्षात घ्या, 1-1 डझन मुलं होती का नाही, आज 1-1 डझन नाही. आज लोक लग्न लवकर करत नाहीत, केले तर मुलं होऊ देत नाहीत, झाले तर 2-1. असं का? परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हाच तुम्हाला काही करता येत नाही, त्याच्या अगोदरच प्लॅनिंग करावं लागतं. जसं 1 मार्क कमी पडला की डोनेशन भरावं लागतं, ओळखी पाळखी विचारावं लागतं, कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही, नोकरी जाते आणि तोच 1 मार्क तुम्हाला सहज प्रयत्न करून घेता येतो. आणि त्या मार्क घेण्यासाठी वेळेला तुम्हाला मार्गदर्शन करणारा पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे. तेच आज घडते. गेली 25 वर्ष झालं मी LIC ऑफ इंडियामध्ये काम करतोय. मित्रांनो, बचत करा म्हणून प्रत्येकाला मी सांगतो, परंतु बचत करा म्हणून लोक ऐकत नाहीत आणि केलेले अकाउंट भरत नाहीत. आपलाच शत्रू आपण बनतोय, आपणच खड्डा खोदतोय, आपली कबर आपण खोदून आपण त्याच्यावर गाडून घेतोय आणि लोकांना शेवटी म्हणतोय की वाचवा. असं कधी होत नाही मित्रांनो. कुणी तुम्हाला वाचवण्यासाठी जन्माला आलेलं नाही, तुमचं नुकसान भरून काढण्यासाठी कुणी जन्माला आलेलं नाही, तुम्हाला नुकसान करण्यासाठी जन्माला आलेले आहेत. लक्षात घ्या, आपण बँकेचं लोन काढल्यावर आपल्या घरची परिस्थिती कशी आहे बघतात का कुणी? हप्ता जर नाही गेला तर तुमच्याकडनं व्याजासहित वसूल केले जातात. वसुली पत्रक असतं. लक्षात घ्या. आता मला सांगा, माणसाचं जीवन नैसर्गिक आहे का कृत्रिम आहे? माणूस कुठल्या फॅक्टरीमध्ये जन्माला आला आहे का? आपण नैसर्गिक आहोत मित्रांनो. आपल्याला उद्या काय घडणार आहे माहिती नाही, किती दिवस जगणार आहे माहिती नाही, किती दिवस आपण काम करणार आहे माहीत नाही. खर्च चालूच आहे आणि आपण जिम्मेदाऱ्या वाढवून घेतल्यात. आपल्याला मुलं बाळ असतात, त्यांचे लग्न, शिक्षण, ह्या मोठ्या गरजा आहे. त्याचं प्लॅनिंग जर करत नसाल तर तुमची जीवनामध्ये पराभव झालेला आहे, तुमची हार झालेली आहे, तुमचं मानसिक खच्चीकरण होणार, तुम्हाला इज्जत कोणी देणार नाही आणि तुम्हाला लुबाडणार आणि तुम्हाला कळणार पण तुम्ही लुबाडण्यासाठी त्याच्या दारात जाणार. जसं एखाद्या वाघाच्या तोंडात बोकड गेलं तर वाघाला तकलीफ न होता शिकार मिळते, तशीच अवस्था आहे मित्रांनो. आज मोठे लोक मोठे होतात. पैसा, सत्ता, ज्ञान, नॉलेज हे सगळं काही लोकांच्या हातात आहे आणि काही लोक
त्याचा शिकार झालेले आहेत मित्रांनो. हे असे का होतं त्याचं कारण आहे आपण छोट्या छोट्या चुका करतोय. जसं आपल्याकडं मराठीत म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. थेंबभर पाणी आलेलं जर आपण संपून टाकलं तर तळं कधीही भरणार नाही मित्रांनो. आपण वेळ वाया घालवतो. परमेश्वराने दिलेली वेळ आहे, आपण विकत आणली नाही. हॉस्पिटलमध्ये वेळ वाढवण्यासाठी, आयुष्य वाढवण्यासाठी लोक ट्रीटमेंट घेत आहेत का नाही? गॅरंटी आहे का नाही? गॅरंटी कसलीच नाही तरी आपण ट्रीटमेंट घेतो मित्रांनो. देवानं दिलेला आपला वेळ, शरीराचे पार्ट कमजोर होतात का नाही दिवसेंदिवस? मग कमजोर झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन उपयोग आहे का? जोपर्यंत आपलं शरीर मजबूत आहे तोपर्यंत आपण विचार करून पावलं उचला, बचत करा मित्रांनो. नळाला पाणी चालू आहे आणि तुम्ही ड्रममधलं जर पाणी वापरत असाल तर आपण बिंडोक आहोत. कारण नळाला पाणी 2च तास आहे. ड्रममध्ये भरलेलं पाणी वापरण्याऐवजी ड्रम भरलेला तसाच ठेवून नळाचं पाणी वापरावं, कारण ड्रम पुन्हा नळ बंद झाल्यानंतर वापरता येतो. हे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आज आपला इन्कम फ्लो चालू आहे, आपण काय करतो? खर्चावर भर देतो आणि आपण उद्याचा अजिबात विचार करत नाही. जे भविष्याबद्दल चांगलं सांगतात त्यांना आपण पळवून लावतो. आपल्याला वाटते आसुरी आनंद मिळतो, आपल्याला मजा वाटते, आपण जिंकलो असं वाटतं मित्रांनो. आयुष्यामध्ये आपण तर हरलेलो आहोत हे आपल्याला कळायला वेळ लागेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे कळेल त्यावेळेस तुम्हाला जगात तुमचं कोणी नाही, तुमचे जवळचे घरातले लोकसुद्धा नाहीत. ज्यावेळेस आपण कमजोर होतो त्यावेळेस आपल्याला आपले सगळे हल्ला चढवतात, आपल्यावर बोलून तर हौस फेडतात. तुम्हाला कळत नव्हतं का म्हणतात मित्रांनो? ज्यावेळेस आपण कमजोर होतो त्यावेळेस आपल्याला, जसं माणूस मेल्यानंतर जाळलं जातं ना, मग आपलेच लोक आपल्याला जाळतात का नाही? मग मेल्यानंतर काय उपयोग आहे? त्या माणसात काही नाही, त्याला जाळलं जातं. तसंच आहे, आपण जिवंत असताना मेल्यासारखी अवस्था आहे. आज आपल्याला आपल्या बोलण्याला किंमत राहत नाही, आपल्या गरजा भागवता येत नाही. डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज कधी येईल हे माणसाला माहिती आहे का? आणि त्याच्या अगोदरच पैशाचं प्लॅनिंग करा मित्रांनो. आता काय चाललेलं आहे, महागाई वाढत आहे आणि लक्झरी राहायचं ठरवलेलं आहे. हा राहू नये असं नाही, तुमचा अधिकार आहे, परंतु आपली दुर्दशा करून 4 दिवस जगायचे तर वाघासारखं जगा. मला सांगा, आज जे प्राणी, बोकड, कोंबडी, मला सांगा मासे कापले जातात का नाही? ससा, हे प्राणी का कापले जातात मित्रांनो? हरणंसुद्धा लोक खातात. मला सांगा डुकरं खातात. हे कमजोर प्राणी आहेत. वाघ कापून दाखवा, तो पण जंगलातला वाघासारखं जगा. आजसुद्धा वाघ स्वतःची शिकार करतो, त्याला कोणी देत नाही अन्न. देतं का? जंगलामधला वाघ म्हणतोय मी, पिंजऱ्यामधला नाही, लक्षात घ्या. आज मला सांगा, माणसाची किंमत राहिली आहे का सध्याच्या जमान्यात? लोक कुत्र्याला मटण खाऊ घालतात, त्याला गाडीत घेऊन फिरतात. माणसाला कोणी विचारतं का? आज रोडवरून चालताना माणसानं एकमेकाच्या गाड्या इतक्या फास्ट चालवतात, कोण मेलं तरी कुणाला देणे घेणं नाही मित्रांनो, पण कुत्र्याला गाडीमध्ये घेऊन फिरतात. असं का झालं? माणसाची कुत्र्यापेक्षा सुद्धा किंमत कमी झाली, कारण प्रोडक्शन जास्त झालं. डिमांड आणि सप्लाय हा रूल आहे मित्रांनो. आजसुद्धा बघा, गावोगाव मुलांना मुली मिळत नाहीत. किती तर 200-400 मुलं बिगर लग्नाचे. त्याचं कारण आहे, पूर्वी अबॉर्शन केलं, मुली जन्माला येऊ दिल्या नाहीत, इनबॅलेन्स केलं. आणि ही कोणी केलं? आपण केलं मित्रांनो. समाजामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या एक चूक करत असेल तर सगळ्याला भोगायची वेळ येते. जसं आज युद्ध चालू आहे, कुठं युद्ध आहे? आखातामध्ये. आणि परिणाम आपल्या इंडियामध्ये. आपलं गॅस वाढला का नाही? पूर्वीसारखा काळ नाही मित्रांनो. जागरूक राहा. स्वतःचा बचाव करायचा असेल तर बचत करा, आणि ते LIC ऑफ इंडियामध्ये. कारण कित्येक मल्टी मार्केटिंग कंपन्या येतात आणि निघून जातात. आपण डोळ्यात देखत आपल्या बंद पडतात, आपले पैसे अडकतात, कोणी देत नाही मित्रांनो. काय होतं, लालची पोटी आणि खोट्या विचारामध्ये जर जीवन जगत असेल तर सावधान मित्रांनो, तुम्हाला कुणी वाचवायला येणार नाही. छोट्या छोट्या गोष्टी वाटतात परंतु त्याच मोठ्या होतात. थेंबे थेंबे तळे साचे, मराठी म्हण आहे. तुम्ही पैसेच नाही ठेवला तर तळं कोरडं राहील, रिकामं राहील, आणि उड्या मारून आपल्याला पाणी पण प्यायला मिळणार नाही. जीवन तडफडून जाईल. माणूस तडफडून मरतात लोक. आज बघा, आज हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळत नाही, काय अवस्था आहे बघा. लक्षात घ्या, आपला बचाव आपण करा. विचार करा, आपण जे पैसे कमवतो आणि खर्च करतो इथंच आपला घात होतोय, आणि सांगणाऱ्या माणसाचं आपण ऐकत नाही मित्रांनो. बचत करा. आज माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. 2004ला मला सेवा विकास बँकेने 50,000 रुपये कर्ज दिलं नव्हतं. आज मला 50 लाख रुपये लोन मिळतं आहे. हे 21 वर्षानंतर मी सक्सेसफुल झालो आहे. विचार करा, माझ्या 70 पॉलिसी आहेत. आज पॉलिसी म्हणजे लोकांना वाटतं की एजंटच्याच फायद्यासाठी आहे, त्याच्यात काहीच फायदा नाही मित्रांनो. असं म्हणण्यातच आपलं जन्म निघून जातो. बरेच लोक काय करतात, करत तर काहीच नाही आणि केलं तर चुकीचं करतात. आता मला सांगा, म्युच्युअल फंडमध्ये ह्या 2-4 वर्षामध्ये खूप पैसे टाकतात. टाकू नये असं म्हणत नाही मी, परंतु गॅरंटीच नाही ना तिथं.
तुमच्या आयुष्यामधले खर्च गॅरंटेड आहेत का नाही? तुम्हाला उद्या पैसे कोणी आणून देणार आहे का भाकरी खाण्यासाठी? लक्षात घ्या. आपण आपल्याला फसवतोय, आपल्या कुटुंबाला फसवतोय, देशाला फसवतोय, समाजाला फसवतोय आपण. आजसुद्धा बघा सुपर पॉवर अमेरिकामुळं काय होतं आहे, अमेरिका कुठं आहे आणि इस्रायल दोघं मिळून इराणमध्ये हल्ला करतात. लक्षात घ्या. म्हणजे दुसऱ्या देशात जाऊन, म्हणजे हे कशामुळं होतं? त्यांच्याकडं पैसा आहे, त्यांच्याकडं टेक्नॉलॉजी आहे. लक्षात घ्या. मग आपण डोळ्यानं सगळं बघत राहायचं आणि आपण सुधारायचं नाही, हे कुठपर्यंत चालणार आहे? हे उदाहरण का देते की तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चेंज आला पाहिजे. तुम्हाला कळालं पाहिजे की आपण करतो काय. पूर्वी 1-1 डझन 2-2 डझन मुलं होते, त्या काळात काही त्रास झाला नाही, होत पण नसतो. आज तुम्ही इन्कम पैसे कमवत आहे, खर्च केला, तुम्हाला काही त्रास नाही, उलट मजा आहे तुमची. तुम्हाला आनंद मिळेल. असुरी आनंद आहे तो टिकणारा नाही. आणि हा आनंद तुम्हाला दुःखात रूपांतर होईल आणि पुन्हा आयुष्यातला आनंद कायमचा नष्ट होईल. मित्रांनो लक्षात घ्या. आपण जे आपल्याला फसवत आहोत, आज मला सांगा तुम्ही पैसे नाही ठेवले तर तुम्ही कुणाला फसवत आहे? सांगणाऱ्याला नाही. कधी जो चांगलं सांगतो ना त्याचं कधीच नुकसान होत नाही. न ऐकणाऱ्याचं 100% होतं, फक्त वेळ आलेली नसते. मित्रांनो आज लक्षात घ्या. बँकेत लोन तर मिळतं का? आणि इन्कम पुरतं का? आज अहोरात्र मेहनत करून घर चालतं का? लोक समाधानी आहेत का? दिवसेंदिवस माणसाला दुःख का प्राप्त होतं? त्याचं कारण आहे, जसं वय वाढेल तसं इंद्रियाची ताकद कमी होते. हातपाय, नाक, कान, डोळा हे कमजोर होतात, हे वेदना देतात. हे निसर्गाचा नियम आहे. कमजोर होतात आणि त्याच्यासोबत तुमच्याकडं ह्याच्यातनं दिलासा मिळण्यासाठी पैसे पण राहत नाहीत. आज मला सांगा आश्रमाची संख्या वाढत आहे. हे चित्र बघा, भयानक आहे मित्रांनो. आजसुद्धा माणसाची किंमत आहे का? तुमच्याकडनं काम करून घेण्यासाठी लोक तात्पुरतं गोड बोलतात, पुन्हा तुमच्या लक्षात येते. मित्रांनो शरीरामध्ये ताकद दिलेली परमेश्वराने पॉवर आहे. शरीर हे देवानं दिलेलं आहे, निसर्गानं दिलेलं आहे. ते सांभाळण्यासाठी दिले आणि योग्य वापर करून स्वतःचा फायदा आणि समाजाचा फायदा करण्यासाठी दिले. आपण दुरुपयोग करतो. आज मला सांगा कायदे आहेत, गोवा गुटखा खाऊ नये, लोक खातात का नाही? लोक वेळ वाया घालवतात. काल्पनिक गोष्टीपासून काय मिळत नाही तर करोड रुपये खर्च होतो. TV, सिरियल, पिक्चर. ठीक आहे, तुम्हाला इन्स्पायरेशन काहीतरी घ्या त्याच्यापासून बोध, तरच फायदा होईल. नसता काल्पनिक गोष्टी बघून कमजोर बनवू नका. पूर्वी बघा गड किल्ले कसे आहेत, किती मोठे मोठे दगडं, काय टेक्नॉलॉजी होती का? लक्षात घ्या. आपण डुप्लिकेट जीवन जगतोय आणि ओरिजिनल आपल्याला सगळ्या गोष्टी पाहिजे असं कदापि होणार नाही. लक्षात घ्या. निसर्गाचा नियम आहे. मी जे निसर्गाच्या आधारित बोलत आहे. तुम्ही आज जर पैसे नाही ठेवले तर तुमचं जीवन उद्ध्वस्त होईल, मी गॅरंटेड सांगतो. आणि हे माझ्यासाठी नाही. लक्षात घ्या. तुमचाच पराभव तुम्ही करताय. फक्त मला हे दिसतं म्हणून मी सांगतोय. मला परमेश्वर विचार देतोय. मी काही पाठ करून टायपिंग करून येऊन तुम्हाला सांगत नाही मित्रांनो. हे सत्य गाथा आहे. आज बघा भारताची लोकसंख्या जगात नंबर 1 आहे. आज मला सांगा चीन फार गरीब देश होता. मला कळतं आहे. आज माझं 56 वर्ष वय आहे. मला कळतं तेव्हाच पण चीन खूप गरीब देश होता आणि लोकसंख्या जबरदस्त होती. त्यांनी काय पावलं उचलली? बिझनेसमध्ये ग्रोथ केली. लक्षात घ्या. आजसुद्धा आपली शिक्षण पद्धती कोणाला दोष देण्यापेक्षा आपण सुधारा. दोष देऊन काही फायदा होत नाही. मित्रांनो आपल्याकडं ITIचे वर्ग जास्त नाहीत. ITIला ॲडमिशन जास्त मिळेल, लिमिटेड सीट आहेत आणि कॉलेजला भरपूर आहेत. मग आपल्याकडं औद्योगिक क्रांती झाली पाहिजे, बिझनेस ग्रोथ झाली पाहिजे. व्यवसायसुद्धा वाढला की नोकऱ्या मिळतात. हे जे सरकारची कामं आहे ती सरकार करते. आपले कामं आपण करा. आज मला सांगा मोबाईल आहे, प्रत्येकाच्या घरी 4-4 मोबाईल आहेत. आज सुखी लोक आहेत का? मोबाईल नव्हता तेव्हा सुखी होते? मला सांगा. पूर्वी लोक जास्त वर्ष जगायची का आज जगतात? आज एवढी टेक्नॉलॉजी आहे, एवढं सुख सुविधा आहेत, आयुष्य का कमी झालं? लक्षात घ्या. आणि जे आहे आयुष्य आपण जगतोय ते तर सुखानं जगतोय का? गंभीर प्रश्न आहे. विचार करा, आत्मपरीक्षण करा आणि प्लॅनिंग करा, नाहीतर अजून फार वाईट दिवस येतील. लक्षात घ्या. आज जे बघा जगामध्ये जे शस्त्र बनवलेत, अणुबॉम्ब, समजा मिसाईल, हे काय खायच्या वस्तू आहेत का? मला सांगा. परंतु ही बदलतं जग आहे, त्याला आपण थांबवू शकत नाही. परंतु आपला बचाव करण्यासाठी आपण प्लॅनिंग करा. जसं पाऊस धो पडतोय तर काय करतो आपण? आभाळातला ढगातला पाऊस थांबवू शकतो का आपण? मला सांगा. परंतु छत्री घेऊन फिरू शकतो. थंडी वाजते, आपण थंडी बंद करू शकतो का? स्वेटर घालून फिरू शकतो. मित्रांनो बेकारी आहे, पैसे नाहीत, महागाई नाही, तर आपल्याला बचत करता येतं. आणि केली तरी कुठं करायची? LIC ऑफ इंडियामध्येच. नसता बचतच संपून जाईल, संस्थाच बुडून जाईल, पळून जातात, नावं बदलू येतात. आपण आपल्याला फसवते. आपले विचार सत्य गोष्टीसाठी खंबीर नाहीत. आजसुद्धा मी LIC ऑफ इंडियामध्ये 25 वर्ष झालं काम करतोय.
पॉलिसी काढलेले लोक भरत नाहीत. आता अशी उत्तरं देतात की आमचं पैसेच नाहीत म्हणतात. मित्रांनो, हे जे उत्तर आहे ना, हे कमजोरीचं लक्षण आहे. तुम्ही अजून विकनेसपणा तयार करताय. असं म्हणल्यानंतर दुकानात वस्तू मिळेल का? आपण बोलतोय काय हेच कळत नाही आणि ह्याच्यातनं निगेटिव्हिटी तयार होते आणि तुम्ही कमजोर बनताय. आज एवढी सुखसोयी साधन आहेत तरी माणूस वाढत नाही, आयुष्य वाढत नाही. त्याचं कारण आहे, अनेक कारणं आहेत मित्रांनो. माणूस तणावयुक्त जीवन जगतोय. प्रत्येकाला सजा वाटते म्हणून काही लोक सुसाईड करतात. पूर्वीच्या काळात सुसाईडचं प्रमाण जास्त होतं का आत्ताच आहे? हेच बघा, तुम्ही कंपॅरिझन करा, तुमच्या लक्षात येईल. पूर्वी लोक आत्महत्या जास्त करत होते, आज करतायत. पूर्वी लोक किती वर्ष जगायचे? 100 वर्षे सहज जगायची. आज 50-60 वर्षे, आणि ते पण गोळ्या खाऊन. हे का झालं? ह्याला कारण आपणच आहोत मित्रांनो. समाज आहे. समाजाला आपण बदलू शकत नाही, पण स्वतःला बदलू शकतो ना. स्वतःचा बचाव करा. आज सगळ्या आम्ही पण आता चॅनलच्या माध्यमातून का सांगतो, इंडिव्हिज्युअल सांगून लोक ऐकत नाहीत. म्हणून हे जे ऐकतील ते ऐकतील, जे नाही ऐकतील नाही ऐकतील. चांगल्या गोष्टी पटत नाहीत लोकांना. प्रत्येकाला वाटतं मला जास्त फायदा कुठून मिळेल. मित्रांनो, लोक वेडे नाहीत. काय मेडिक्लेमच्या कंपन्यासुद्धा बघा, सारखं प्लॅन बदलतात, चेंज करतात. ह्या कंपनीतनं त्या कंपनीत, त्या कंपनीतनं ह्या कंपनीत. मित्रांनो, घेणाऱ्यापेक्षा देणाऱ्याला जास्त नॉलेज असतं. लक्षात घ्या. आपण फसू नका, खोट्या विचारात जाऊ नका. त्या मेडिक्लेमच्या बाबतीत असंच म्हणतात, आमची रेंज कमी आहे. मित्रांनो, ती रेंज आहे ती तर पूर्ण होती का? आपण सारखं चेंज होतो. मित्रांनो, सत्यापासून जर दूर गेलात तर वाईट दिवस यायला वेळ लागणार नाही. आजसुद्धा बघा काय जागतिक बदल घडत आहेत हे पहा डोळ्यांनी. हे आपल्यासाठी एक अलाराम आहे मित्रांनो, एक डोक्याची घंटा आहे. आपण बचत करा आणि LIC ऑफ इंडियामध्येच करा, कारण ही सरकारची संस्था आहे. आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. पूर्वी असे प्लॅन नव्हते. आपण असं का करतो हेच मला कळत नाही. लोक पॉलिसी भरत नाहीत. आपल्या नावावर केलेली पॉलिसी प्लॅन आपल्याला उद्या लागणार आहेत. डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज माणसाच्या आयुष्यात कधी येतील सांगता येते का? उत्पन्न कधी बंद होईल तुमचं माहिती आहे का तुम्हाला? आणि उत्पन्न बंद झालं तुमची मुलं तर सांभाळतील का? आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बसावं लागलं. सगळे दोष देतील, समोर देतील, मागं पुढे देतील. मित्रांनो, ज्ञान आणि पैसा हे कमवण्यासाठी संघर्ष असतो आणि तो सातत्यानं करावा लागतो. जसं जिवंत राहण्यासाठी रोज जेवण करावं लागतं, गाडी चालवण्यासाठी पेट्रोल गॅस भरावा लागतो, तसंच आहे. आपण कुठं तर जिगजाग करतो, ब्लिंकिंग करतो. आपण थोडं आपल्याला पटतं, आपण थोडं जागा होतो, चालतो आणि परत बसतो. आपण जसं म्हणतात ना, कुत्रं 1 दिवसात काशीला जातं, परंतु त्याचे मित्र त्याला अडवतात. कुठेही भुकत राहतं, कुठेही थांबत राहतं. तशीच अवस्था झालेली. समाज भरकटत आहे आणि हे मानवी संकट आहे मित्रांनो. हे विचारातनं आणि कर्मातनं झालेलं संकट आहे. नशिबाचा फेरा वेगळा असतो आणि नशीब काही घडायची ती घडणार आहे, तुम्हाला सांगून घडणार आहे का? परंतु बचत करा. आता आयुष्यभर पैसे द्यायचा प्लॅन आहे. लोक आता काय करतात, सगळेच पैसे खर्च करतात, कर्ज काढून खर्च करतात. मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्ही बर्बाद व्हाल, तुमचं कुटुंब बर्बाद होईल. तुमच्या पिढ्यानपिढ्या लोक गरीब आहेत का नाही? मला सांगा, आपल्याला जर संधी मिळाली तर आपण त्याचं सोनं करायला पाहिजे का त्याचं माती करायला पाहिजे? आता सरकार रॅशन स्वस्त धान्य देते फुकट, खेड्यापाड्यात लोक काम करत नाहीत. मला सांगा काय होतं? आपणच आपल्या कर्मानं वाईट दिवस निर्माण करतो. आपल्या कर्मानं वाईट दिवस होतात, नशिबानं नाही. नशीब कधीच नसतं. जे हातात आहे ते केलं ना, नशीब चांगलं होतं. मित्रांनो, चुका करू नका. पैसे कमवले की बचत करा थोडीफार, 10, 15, 20%. सगळे जर खर्च केलात तर तुमचा बाजार जाईल. तुम्हाला जसं बांधकाम करताना बघा, मिस्त्री काय करतो, वीट असते आणि एखादी थोडी छोटीशी जर जागा असेल तर त्याला ती वीट तोडून टाकतो आणि तिथं बसवतो. तसं तुमचं जीवन आहे. आज मोठे लोक यूज अँड थ्रू पॉलिसी आहे मित्रांनो. परमनंट नोकऱ्या नाहीत. कंपन्यात कधीही भरलं जातं, कधीही काढलं जातं, कितीही पगार दिला जातो. तुमचा सॅलरी मागायचा तर अधिकार आहे का? तुम्हाला पुरत नाहीत पैसे, पण तुम्हाला तुमचे पुरत नाहीत म्हणून तुम्हाला कोणी देतं का? मला सांगा. मी असं का होतं? बदलत्या परिस्थितीनुसार आपण स्ट्रॉंग बनत नाही ना. पैशानं आणि विचारानं मजबूत बनलं पाहिजे, मग तुम्हाला कोणी हलवू शकणार नाही. जसं एखादी बिल्डिंग बांधताना पाया जमिनीमध्ये असतो, दिसत नाही, पण तो पाया जेवढा मजबूत आहे तेवढं वरचे मजले सुरक्षित असतं. तसं आहे तुमचं आतलं स्ट्रक्चरच चुकीचं आहे. लोकांना चांगल्या गोष्टी सांगितल्या की ती पटत नाहीत आणि चुकीच्या गोष्टी लगेच करतात. तुम्ही आज जी कर्म करताना तीच उद्या येणार आहे. आज जे शेतामध्ये पेरणी केली तेच धान्य येणार आहे. गहू पेरलं तर गहूच येणार आहेत. निसर्गाच्या आधारित बोलतोय. आजकाल काय झालेलं आहे मित्रांनो, मेहनत नको आहे, जास्त पैसे पाहिजेत. हा फॉर्म्युला कुठंच बसत नाही. त्याच्यावर वेळ पण निघून जाईल, वाईट दिवस 100% येतील. आज मला सांगा, लालचीपोटी लोक काय करतात?
आता LICमध्ये कमी व्याज मिळतं. ह्या 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 वाक्यासाठी, ह्या आशेसाठी पैसेच ठेवत नाहीत काही लोक. कारण ठेवू म्हणून किंवा SIPमध्ये ठेवतात. आता गुंतवणूक वाईट नसते, परंतु तुमच्या जी जिम्मेदारी आहे ती कोण पार पाडणार आहे? मुलाच्या शिक्षणासाठी लागणार आहे, तुमच्या पेन्शनसाठी लागणार आहे, घर, जागा, जमीन, ह्या मोठ्या गरजा आहेत. त्याचं प्लॅनिंग आम्ही करून देतो आहे, लक्षात घ्या. आणि गॅरंटेड ज्यावेळेस तुम्हाला आपत्ती येते ना, त्यावेळेस ह्या जगामध्ये तुमचं कोणी नाही. लक्षात घ्या, आपत्ती काही सांगून येत नाही, आणि आली तर तुम्हाला कुणीच पैसे देत नाही. तुमचे यायचे पैसे पण तुम्ही मिळवू शकत नाही, कारण कमजोर माणसाला कुणीच पैसे देत नाही. सध्या तेच चालू आहे. काय माहिती आहे का, सध्याचा काळ ज्याच्यात ताकद जास्त आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, त्याचंच राज्य आहे. आता तसंच चालू आहे सध्या. पूर्वी पण होतं, पण आता प्रमाण वाढले. मित्रांनो, लक्षात घ्या, आपण एक काम करायचं, बचत करा. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. त्याच्यात इन्कम गॅरंटी असते. तुम्ही जर पैसे भरले 5,000 तर तुम्हाला 20 लाख रुपये लिहून दिले जातात. आणि 20 लाख ज्या बँकेत ठेवले त्या बँका बंद पडतात, तुम्हाला 1 रुपया पण मिळत नाही. वस्तुस्थिती आहे, समजून घ्या जरा विषय. आणि नाही समजलं तर नुकसान 100% तुमचं आहे. फक्त वेळ जाण्याच्या अगोदर जागं व्हा, नाहीतर काय होईल, वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आज सुद्धा आश्रमाची संख्या वाढते. तुम्हाला जर हे गंभीर प्रश्न पाहिजे असेल तर आश्रमामध्ये जावा आणि वयोवृद्ध माणसाशी चर्चा करा. जीवनामध्ये त्यांनी जे चुका केल्या ते तुम्ही करू नका. आज कमवणे आणि पैसे संपवणे हा उद्योग चाललेला आहे मित्रांनो. बचत नाही केली तर उद्या काम पण मिळणार नाही, काम करता येणार नाही, पैसे मिळणार नाहीत, महागाईच्या हिशोबाने तुम्हाला ते पुरणार नाहीत, आणि तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, हे सत्य ज्ञान देतोय मी. जर असत्य वागत असाल तर त्याचा निसर्ग तुम्हाला त्याचा अन्याय देईल. इमानदारी, प्रामाणिकपणा ही याच्यामध्ये तुमचा विजय होतो, आणि ही सातत्याने टिकवलं पाहिजे. आपल्यासाठी आपण पैसे ठेवत नाही, दुर्दैव वाईट आहे. आपण कर्ज काढून खर्च करतो, आणि आपण जर उद्या, आता तर परमनंट नोकऱ्या नाहीत, पेन्शन नाही, आणि सरकारला बी तुमचं काही देणं घेणं नाही. सरकार कसं काय करेल. आणि दुसऱ्याला कधीच दोष देऊ नका. आपल्या चुका मान्य करून दुरुस्त करा आणि टिकवा. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. मेडिक्लेमला किती पैसे लागतील सांगता येत नाही. आणि लॉयल्टी असते मित्रांनो. एकाच ठिकाणी जर तुम्ही राहिलात तर तुम्हाला फळ मिळतं. बरेच लोक काय करतात, मेडिक्लेमच्या बाबतीत ह्या कंपनीत जातात, त्या कंपनीत जातात. काय चाललं आहे काय? आज मार्केटमध्ये खर्च करण्यासाठी लोक मागं पुढे बघत नाहीत, परंतु बचत करण्यासाठी 100 वेळा बघतात. बचत टिकवत नाही, त्याच्यातच तुमचा हार आहे आणि काही लोकांचा फायदा आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचं नुकसान करून घेता त्यावेळेस दुसऱ्याला ती संधी देता. रोडवरून चालताना थोडी जर जागा सोडली तर दुसरा माणूस जातो ना मध्ये, त्याला बोलू शकतो का, मग तुम्ही जागाच का सोडली? मित्रांनो, गंभीर प्रश्न निर्माण होते, आज झालेला आहे, आणि ह्याच्यापेक्षा पुढे वाईट होईल. आपण किती दिवस काम करणार आहे माहिती नाही. उद्या जर आपण घरी बसलो तर आपल्याला कोणी 1 रुपया देणार नाही, आणि आपण जगणार कसं विचार करा. आपले मुलं तर आपल्याला सांभाळतील का? प्रॉपर्टीतनं उत्पन्न येईल का रेग्युलर? एखाद्याच्या रूम भाड्याने दिलेले आहेत, भाडे करून नसेल तर काय करणार? एखाद्याने भाडंच नाही दिलं तर काय करणार? रेग्युलर इन्कमसाठी LIC ऑफ इंडियाची लाईफ टाईम मनी बॅक पॉलिसी लवकर घ्या. मेडिक्लेम घ्या, कारण इन्शुरन्स कधीही घेता येत नाही, कितीही घेता येत नाही. कमी वय असल्यानंतर भरपूर मिळतो. जसं मी म्हणलं ना, नळाला पाणी चालू आहे, ड्रममधलं पाणी वापरतो आहे. नळ बंद झालं की ड्रम पण खाली झाला आणि नळाचं पाणी पण खाली गेलं, अशीच अवस्था आहे मित्रांनो. आज जे आपण कमवतो आहे तोपर्यंत इन्कम गॅरंटी घ्या, बचत करा, आणि तीच बचत तुमच्या कामाला येईल. लोक जी सांगणारे आहेत ते उद्या तुम्हाला तुमची मजा बघतील. चुकीचं सांगणाऱ्याचं लवकर पटतं, खरं सांगणाऱ्याचं पटत नाही. कारण खरं सांगणारा माणूस तुम्हाला लढायला शिकवतो. आज लढाई करायची नाही, लोकांना जिंकायचे फक्त, असं कधीच होऊ शकत नाही. तकलीफ और दर्द के आगे जीत आहे. तुम्ही तकलीफ दर्द जर सहन करत नसाल तर तुमचा विजय कधीच होणार नाही, तुमचा पराजय 100% होणार. आज मला सांगा, पैसे तुम्हाला कोणी आणून देईल का? कर्ज तर मिळेल का? आणि मिळालं तर हप्ते कसे भरणार? मित्रांनो, जी नैसर्गिक घटना आहे त्याला जर आपण पेपरच्या माध्यमातून जर कव्हरिंग केलं तर फायदा होईल का नाही? आणि जसं आपण निर्जीव वस्तूला घरात दारावर दार लावतो, कॅमेरे लावतो, सिक्युरिटी करतो का नाही? पैसे वॉच पाकिटमध्ये ठेवतो, बँकेत लॉकरमध्ये ठेवतो, त्याचं रेंट देतो, परंतु आपण इन्कम जी पुढे कमवणार आहे त्याची सिक्युरिटी घेत नाही. पैसे आलेले पूर्ण खर्च करतोय. आपणच आपल्याला आज कमजोर बनवतोय. आपली चूक आणि आपण दुसऱ्याला दोष देतोय, ह्याच्यातनंच आपल्याला फार मोठं संकट निर्माण होणार आहे. सावध व्हा, नाहीतर आत्ता जी काळ वाईट आहे ना ह्याच्यापेक्षा वाईट येणार.
मित्रांनो, बदलत्या परिस्थितीनुसार जर तुम्ही बदलला नाही तर परिस्थिती तुम्हाला बदलून टाकेल. जसं तुम्हाला सांगतो, आज रेमंडचा मालक शिंगाणे याची काय अवस्था आहे, ॲक्टर A.K. हँगल, विनोद कांबळी. मला सांगा, नोकिया मोबाईलचं काय झालं, ॲम्बेसेडर कारचं काय झालं, कोडॅक कॅमेऱ्याचं काय झालं. मित्रांनो, हे मार्केटमधनं सरेंडर झाले. यांनी वेळेच नाही बदलला तर तुम्हाला मार्केट आउट करतं. आजसुद्धा बघा, पॅकेज सिस्टम आहे. परमनंट नोकऱ्या आहेत का? गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये लोक घेतात. कारण पब्लिक एवढं वाढले, नोकऱ्या कमी, काम कमी आणि काम करणारे जास्त झाले. ही आपण वाढवली. आपल्या देशाची लोकसंख्या आपण वाढवली का दुसऱ्या लोकांनी येऊन वाढवली? आपल्याकडं प्लॅनिंग नसताना आपण सगळ्या गोष्टी करतो. जसं कर्ज काढतोय आपण, म्हणून तर कर्ज देणाऱ्या कंपन्या काय करतात, बँका इन्शुरन्स करून घेतात. कारण उद्या जर माणूस गेला तर कर्ज कोण पे करणार आहे? म्हणजे आपण काय करतोय, थोडे पैसे घेतोय आणि जास्त देतोय लोकांना, आणि आपल्याकडे तर पैसे नसतात म्हणूनच आपण कर्ज घेतोय ना. हे गणित समजून घ्या. नसताना आपण गोष्ट घेतोय, ती अगोदर तयार करत नाही. आपण फाउंडेशनच बनत नाही, बिल्डिंग तर बांधतोय म्हणून बिल्डिंग कोसळतात. कारण फाउंडेशन 2 मजली तर बिल्डिंग 5 मजली, 6 मजली, 10 मजली दिसते बिल्डिंग चढलेली, पण दुसऱ्या दिवशी खाली येते. मित्रांनो, कमजोर काम करणं म्हणजेच भविष्य बर्बाद करणं. पैसे न ठेवणं म्हणजे उद्या कंगाल बनवणं, आणि दुसऱ्यासाठी आपण शिकार बनतोय. आपण काय करतोय, दुसऱ्याला प्रॉफिट देतोय आणि आपण लॉस घेतोय, असंच आहे. लगेच फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. मित्रांनो, आपण काय करतोय, चुकीच्या मार्गाने जातोय. आपल्याला जायची एका मार्गाला, आपण जातोय तिसऱ्याच मार्गाने. त्याच्यामुळं आपण योग्य ठिकाणी कधीच जाणार नाही, सुखशांती मिळणार नाही, आणि पिढ्यानपिढ्या अशा उद्ध्वस्त होतील. मित्रांनो, गरीब लोक गरीब होतात, ह्याचं कारण हे आहे. गरिबी श्रीमंती ही विचारामध्ये, कर्मामध्ये असते. कमवलेले पैसे मग लोक गरीब का होतात, त्याचं कारण आहे तुम्हाला हँडल करता येत नाही आणि चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहत नाही. जसं परीस आहे, आपण म्हणतो ना परीस, लोखंडालासुद्धा परीस चिटकावलं की लोखंडाचं सोनं होतं. चांगल्या विचाराची लोक आवडत नाहीत सध्याच्या काळात, कारण चांगल्या विचारातनं सुरुवातीला त्रास घ्यावा लागतो. डॉक्टर, इंजिनियर, वकील होण्यासाठी मेहनत करावी लागते, आणि आता मेहनत करू वाटत नाही. डॉक्टर, इंजिनियर तर वकील व्हायचे, असं कदापि होणार नाही. मित्रांनो, आपल्याला दुरुपयोग करून घेणार लोक आपल्याला यूज करून द्यावं लागेल. कमी पैशात आज काम करणं म्हणजे काय, आपला पराभव आहे की नाही? मग ही कोण कोणाचा पराभव करतोय? आपली क्वालिटी, आपलं स्किल वाढवलं पाहिजे, आपलं नॉलेज वाढवलं पाहिजे, आपण मेहनत केली पाहिजे, आणि एवढं करून आलेला पैसा जपला पाहिजे. नाहीतर एक दिवस ही मेहनत करायला ताकद राहणार नाही. इंद्रिय, कारण ह्याची काही दिवस गॅरंटी असते ना. इंद्रिय काय आयुष्यभर 100-200 वर्ष नीट चालतात का? प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूला, गोष्टीला आयुष्य आहे ना, लाईफ आहे ना. मग लाईफ आहे तोपर्यंतच आपण त्याचा पुढचा फायदा करून घेतला पाहिजे, पुढची स्टेज घेतली पाहिजे. जसं कमवते तो पण बचत केली पाहिजे. कमवायचं बंद झालं तर कळून उपयोग आहे का? मग त्याचे परिणाम, दुष्परिणाम आहेत का पिढ्यानपिढ्या? गरीब माणसं व्याज भरूनच आयुष्यभर मरतो कोणी. मग ही कधी कळायचं आपल्याला? बरं, बँकेत तुम्ही कर्ज काढलं तर व्याज भरावं लागतं, बचत केली तर तुम्हाला इंटरेस्ट मिळतं. मग आपण इनडायरेक्टली काय होतो, स्ट्रॉंग होतो ना. वेळ लागेल परंतु मजबूत होणार. जसं मी सांगतो ना, मला आज 50 लाख रुपये लोन मिळते बिगर EMIचं, आणि त्यावेळेस 50,000 दिलं नाही. म्हणजे हे कसं बदल घडवला? 20-22 वर्षामध्ये घेतला, संघर्ष केला, मेहनत केली. माझ्यापेक्षा तुम्ही मोठं बनावं एवढी अपेक्षा आहे. अधिक माहितीसाठी मला फोन करा. मेडिक्लेम घ्या. आता आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन आहे, तो बंद होत आहे. मेडिक्लेम स्ट्रॉंग करा. आणि काय असते, आपण जी प्लॅनिंग करतो त्याच्यात चुकलं ना, त्याचे दुष्परिणाम होतात. हे काही शाळा कॉलेजचं अभ्यास नाही. एखाद्या परीक्षेत मार्क कमी पडले, दुसरी परीक्षा देता येते. जीवनातली परीक्षा एकबार फेल झाला ना, त्याची पनिशमेंट भोगावं लागते, आणि ती पिढ्यानपिढ्या. अधिक माहितीसाठी मला फोन करा. आयुष्यभर पैसे मिळणारा प्लॅन घ्या. LICमध्येच पैसे ठेवा, कारण बाहेर पैसे मिळायची गॅरंटी नाही. LIC ऑफ इंडियामध्ये सरकारची गॅरंटी, सरकारची संस्था आहे. आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. आयुष्यभर आपण काम करू शकत नाही. काम करायचं अगोदरच बंद होतं, आणि पुढे 10-20 वर्ष जगावं लागतं. म्हणून तर पूर्वी पेन्शन होती नोकरीत. म्हणून आपल्याला तर पेन्शन नाही, कामाचं गॅरंटी नाही, वाढती महागाई नाही. याच्यासाठी बचत हा एकच पर्याय आहे. ओके, थँक्यू.